जय बोल ना जुई, काही काम होतं का? जय, आधी तू आणि मी दाभोळकरांच्या प्रोजेक्टवर काम करत होतो ना, मग ही रजनी कुठून आली? सांग ना जय. जुई, तो माझा डिसिजन नव्हता. हो, मला माहिती हा डिसिजन तू घेतला नसणार आणि माझ्या बाबतीत तर नाहीच नाही. मला माहिती आहे हे सगळं रजनीनेच केलं असणार. त्या दिवशी पण तू येण्याआधी तीच त्यांच्याशी बोलत होती. तिनेच त्यांना सगळं सांगितलं असणार. नाहीतर तुमची टीम बनवण्याचं काहीच कारण नाहीये जय. जय, त्यांना माहित होतं ना आपली टीम आहे. आपण बघ त्या दिवशी त्यांच्याकडे गेलो होतो, ते किती छान बोलत होते माझ्याशी. मग असा डिसिजन घेण्याचा काहीच संबंध नाहीये. आणि या प्रोजेक्ट मध्ये रजनी आहे याचा अर्थ असा तर नाही होत ना की मी नाहीये. काय ग? काय चाललंय? ऐकलंय मी सगळं. काय झालं? तुला असं वाटतंय की अजूनही तू या प्रोजेक्ट मध्ये आहेस? सॉरी, तू नाहीयेस आता या प्रोजेक्ट मध्ये. हे तू नाही डिसाइड करू शकत. हा जयचा प्रोजेक्ट आहे. अरे बापरे, हो का? मग मी तुला सांगते, हे मी डिसाइड करतच नाहीये. मी तुला फक्त हे कळवतेय. काय आहे ना जुई, दाभोळकरांनाच तू नकोयस या प्रोजेक्ट मध्ये.